नमस्कार, मी दिव्या आणि आपण पाहताय तरुण भारत. आज आपण न्यू कॉलेजमध्ये आलेलो आहोत कोल्हापूरमध्ये आणि तिथं रानभाज्यांचा एक स्टॉल मांडलाय आणि आता आपण आलोय एका स्टॉलवर जिथं रानभाज्यांपासून भजी तयार केलेत आणि ती रानभाजी आहे केना. त्या केनाचा वापर आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त आहे आणि त्याचीच भजी केलेली आहेत. आपण त्यांच्यासोबत आता बोलणार आहोत आणि त्यांच्याकडून या भज्यांबद्दल माहिती घेऊया. ह्या केण्याच्या भज्याचा वापर म्हणजे ह्या पानांचा 5 स्टार हॉटेलमध्ये वापर केला जातो, कारण हे पूर्ण आयुर्वेदिक आहे, निसर्गामध्ये भेटते. म्हणजे सीझनला इतर सीझनला कधी मिळत नाही, फक्त पावसाळ्यामध्ये मिळते आणि पोट स्वच्छ, आपलं आतडी वगैरे पोट पूर्ण क्लीन होतं, त्यानं पोटाचे आजार वगैरे कमी होतात. आणि आपण पाहू शकतो इथं एक रानभाज्याची पूर्ण प्लेट आहे. या प्लेटमध्ये रानामध्ये ज्या प्रकारच्या वेगवेगळ्या भाज्या मिळतात त्या भाज्या इथं पाहायला मिळतात. त्यांच्याकडून आज आपण या भाज्यांबद्दल जाणून घेऊया. ह्या भाज्यांबद्दल ही भाजी ही मोरशेंड्याची भाजी आहे. ही आपली भारंगीची भाजी आहे. कोविड मध्ये सर्दी खोकला याच्यावरती पूर्ण नियंत्रण होते. आणि ही शेवग्याची भाजी आहे. शेवग्याच्या भाजीचा उपयोग तरी आपल्याला सर्वांना माहिती आहे. रोगप्रतिकारक शक्ती पण जास्त आहे आणि ती आघाड्याची भाजी आहे. ही आघाड्याची दात वगैरे कीड वगैरे ते पूर्ण निघून जातात. आणि ही आपल्या आळूचं फतफत आहे, आळूवडी आहे, केना भाजी आहे आणि भाकरी वगैरे तांदळाची. अशा पद्धतीने इथं रानभाज्यांचा वापर करून आपल्या जेवणामध्ये त्याचा कसा वापर करायचा हे उत्तम नमुना म्हणजे ही प्लेट आहे आणि ही केण्याची भजी. माझं नाव राजश्री परशुराम नांदवडेकर. मी इथं रानभाज्यांचं प्रदर्शन आणि विक्री आहे समजलं म्हणून पाहायला आले. इथं बऱ्याच माहिती नसलेले असे भाज्या आणि गुळवेल, फांगिरा, केना आणि आगाडा, त्याचे फेनाचे वगैरे जे भजी केलेली आहेत ती पाहिली आणि रानभाज्या पाहायला मिळाल्या. हे कधी पाहिलं नव्हतं आम्ही, नवीन अगदी मला त्याच्यातून माहिती मिळाली आणि छान वाटलं. तुम्ही भाज्या खरेदी केल्यात का? भाज्या म्हणजे भजी घेतली होती ती केनाची आणि याची भजी घेतली. शेवती भजी एकदम छान, एकदम छान, खूप छान वाटलं. टेस्ट केली केनाची भजी आणि अजून कुठली तर नाव सांगितलं मी विसरले. त्या भजी एकदम छान आहेत, खूप मस्त वाटलं. नवीन काहीतरी टेस्ट पण केला आणि पाहायला पण मिळालं. तुम्ही काय घेताय? याचा वास छान येतो. भातामध्ये तांदूळ कोणताही असू दे, आपण त्याच्यात टाकून जर हा शिजवला भात तर बासमती तांदळासारखा वास येतो. वास छान लागतो. कुठली भाजीचं या पानांचं नाव? अन्नपूर्णा. जरी रेशनचा जरी भात असला रेग्युलर तर त्यात 2-3 पानं जरी टाकला तर त्याचा वास येतो. बासमती सारखा वास येतो. आता ह्या सगळ्या ह्या भाज्या आहेत त्याच्याबद्दल सांगा. आळूची पानं, टाकाळा वगैरे. आळूची पानं ही वडीसाठी वापरतात. वडी फ्राय करतात, मिक्स म्हणजे असे खोबरं वगैरे घालून तसं पण करू शकताय. आणि ही टाकाळीची भाजी वापरून घेतात आणि वापरून घेऊन त्याची फोडणी मारतात. आणि हे पण उकडून घ्यायचं. पात्रीची भाजी हे उकडून घेतली की त्याची कांदा वगैरे फोडणी मारली की ती भाजी तयार होते. हे डोळ्यासाठी उपयुक्त आहे पात्रीची भाजी. हा केना हा केना भजीसाठी पण वापरतात. आणि हे जी मेथीची भाजी बनवतात ना तशी केली तरी पण चालते. आणि ही शेवग्याची भाजी उकडून वापरतात. हे कॅल्शियम साठी असते. हे सांगितले की टाकाळा सांगितलं. कुठनं आणलं हे सगळं तुम्ही? शेतातून. म्हणजे तुम्ही त्याचं लावून केल्या का? डोंगरा ह्याच्यातच ही भाजी उपलब्ध होती. आंबाडा पण वापरून घेऊनच करतात. त्यात भरपूर साहित्य घालायला लागतं, शेंगदाणे वगैरे.
आता आपण बघितलं की रानभाज्या महोत्सवामध्ये सकाळपासूनच प्रचंड गर्दी पाहायला मिळाली आणि तिथं वेगवेगळ्या प्रकारच्या रानभाज्या सुद्धा पाहायला मिळाल्या. इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे रानभाजी जी आहे केना, त्या केनापासून सुद्धा भजी बनवलेली होती, ते सुद्धा बघितलं आणि सकाळपासूनच गर्दी आपल्याला इथं पाहायला मिळाली. लोक अजून पण इथं येत आहेत आणि रानभाज्या पण पाहतायत आणि खरेदी सुद्धा करत आहेत. असाच आम्ही तरुण भारतच्या युट्यूब चॅनेलवर एक सविस्तर रिपोर्ट आहे ज्यामध्ये रानभाज्यांची संपूर्ण माहिती त्यामध्ये दिली आहे. तो तुम्ही बघितला नसेल तर आवर्जून बघा आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा.